शहरातील मिल परिसरामध्ये असणाऱ्या साने गुरुजी कॉलनीमध्ये विजेचा शॉक लागून मोराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। त्याबाबत स्थानिक नागरिकांनी वन विभागाला कळवूनही 1.5 तासांहून अधिकचा काळ उलटल्यानंतर देखील वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं नसल्याचं स्थानिक नागरिकांमधून बोललं जातंय। राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांसह प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे। दरम्यान स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या मदतीनं विजेच्या तारेवरील मोराला खाली उतरवण्यात यश मिळवलं। मात्र अजूनही या ठिकाणी वन विभागाचं पथक पोहोचलं नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय। आम्हाला विजेच्या तारेवर मोर दिसला, तो मेन लाईनवर चिटकलेला होता। तर आम्ही तत्काळ वन विभाग आणि महावितरणच्या लोकांना संपर्क केला। महावितरणचे लोक येऊन त्यांनी लाईन बंद करून मोरला उतरवलं खाली, पण अजूनपर्यंतही वन विभागवाले इथे येऊन पंचनामा किंवा बघितलं सुद्धा नाही की मोर नेमका कसा मेला आहे, काय केलं आहे। 1.5 तास झालं वन विभागवाल्यांना आम्ही संपर्क केला आहे, पण अजूनपर्यंत ते आलेले नाही। राष्ट्रीय पक्षी मोर हा मेला असून त्यांना कळवल्यासुद्धा ते अजून आलेले नाही। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय स्थानिक नागरिकांना की त्यांनी राष्ट्रीय पक्षाची अवहेलना करतायत ते, जेणेकरून म्हणजे इतकं महत्त्व देत नाही राष्ट्रीय पक्षीला ते, असं आम्हाला वाटतं। पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। आपली सुट्टी संपल्यानंतर पुन्हा एकदा सेवेमध्ये रुजू होण्यासाठी जात असताना भडगाव तालुक्यातील वाडे या ठिकाणचे जवान समाधान सखाराम महाजन या जवानाचं रेल्वे अपघातात निधन झालं। दरम्यान 26 जुलैला समाधान महाजन यांच्यावर त्यांच्या मूळ गावी वाडे या ठिकाणी हजारोंच्या जनसमुदायामध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी भारत माता की जय, अमर रहे वीर जवान अमर रहे यांसह विविध घोषणांनी परिसर निनादून निघाला होता। दरम्यान यावेळी महाजन कुटुंबाचा आक्रोश उपस्थितांचं मन हेलावून टाकणारा होता। पोलीस, नाशिक आर्मी गार्ड यांच्या वतीनं समाधान महाजन यांना सलामी देण्यात आली। यावेळी परिसरातील नागरिक, अबालवृद्ध आदी हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते। शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव। साक्री तालुक्यात असलेल्या आमरी गावाजवळील खाबऱ्या खडक धरणाच्या डागडुजीचं काम गेल्या 6 महिन्यांपासून सुरू होतं। पावसाळ्यापूर्वीच हे काम पूर्ण होणं अपेक्षित असताना देखील पावसाळा सुरू होऊन देखील 2 महिने उलटले असले तरी या ठिकाणचं काम पूर्ण झालं नाहीये। दरम्यान या धरणाच्या डागडुजीचं काम सुरू असताना धरणाचा काही भाग कोसळल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। आमरी परिसरामध्ये दिवसभरापासून पाऊस सुरू असून पावसामध्येच धरणाच्या डागडुजीचं काम सुरू होतं। यामुळे या धरणाचा काही भाग कोसळल्याची चर्चा आहे। तर यामुळे आता धरण फुटण्याची शक्यता देखील वर्तविली जात असून कान नदीलगतच्या गावांना यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झालाय। या घटनेला अनेक तास उलटले असले तरी मात्र संबंधित प्रशासनाकडून कोणतीही दखल या दुर्घटनेची घेण्यात आली नाहीये। यामुळे सर्वसामान्य नागरिक रोष व्यक्त करतायत। तर धरण फुटून जीवितहानी, वित्तहानी झाली तर याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। तर दुसरीकडे प्रशासनाने अद्यापही या दुर्घटनेची दखल का घेतली नाही? प्रशासनाला धरण परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवासोबत काही सोयरसूतक आहे की नाही, असे एक ना अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झालेत। परवेज सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री। पालक अकाली गेल्यामुळे अनाथ झालेले गरीब, वंचित परिस्थितीमुळे काम करून शिक्षण घेणाऱ्या
धुळे शहरातील समता शाळेमध्ये शिकणाऱ्या गरजू 60 विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना धुळे शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिनय दरवडे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मिनल दरवडे यांनी गणवेश आणि शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचं वाटप केलंय। गणवेश नाही म्हणून शिक्षण थांबायला नको हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे वाटप करण्यात आलं असल्याचे यावेळी सांगण्यात आलं। एके दिवशी मी एक शब्द दिला होता जेव्हा मी झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला इथे आलो होतो। थंडीचे दिवस होते आणि मुलं सगळे प्रांगणामध्ये थंडीने कुडकुडत होते। त्यांच्याकडे चांगले पोशाख नव्हते, त्यांच्याकडे चांगले गणवेश नव्हते। गणवेश होते तर ते मळालेले होते, करदमलेले होते, कुठेतरी फाटलेले ठिगळे लावलेले होते आणि म्हणून तेव्हाच असं ठरलं होतं की या मुलांसाठी काहीतरी करायचं। मग शिक्षक वृंदाशी, मुख्याध्यापकांशी बोललो आणि गरजवंत असलेल्या ज्यांचे पालक काही कारणामुळे आज हयात नाही किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, जे कामं करून शिक्षण घेत आहेत, कसंही करून शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, अशा सगळ्या मुलामुलींसाठी काहीतरी करायचं आणि म्हणून ही जी सगळी माझी बालमित्रमैत्रिणी आहेत त्या 60 बालमैत्रिणींसाठी आम्ही सगळे गणवेश, खाऊ, शैक्षणिक साहित्य देण्यासाठी म्हणून आज आमच्या या शाळेमध्ये आलेलो आहोत। समता शाळेचे सगळे शिक्षकवृंद मागे उभे आहेत आणि हे पदरमोड करून आत्तापर्यंत या मुलांसाठी काही ना काही मदत करत आलेले आहेत, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। तर मी आणि माझी सुविद्य पत्नी डॉक्टर मिनल दरवडे आणि मी डॉक्टर अभिनय दरवडे आम्ही आमच्या रुग्णालयातून, संगोपन बाल रुग्णालयातून इथपर्यंत यासाठी आलो की या सगळ्या बाळगोपाळांना मदत मिळावी आणि शिक्षण सुरू राहावं। मुख्य उद्देश हाच आहे। आमचा हा खारीचा वाटा यांचं शिक्षण थांबू नये एवढ्यासाठीच होता। असंच निरंतर यांनी शिकावं, पुढेही काही मदत लागली तर आम्ही कायमस्वरूपी त्यांच्यासोबत सक्षमपणे उभे आहोत। परिस्थितीमुळे अडथळे आले तरी त्यावर मात करून शिक्षण पूर्ण करणं किती गरजेचं आहे आणि शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकतं। लाडक्यांसाठी योजना राबवणाऱ्या राजकारण्यांना या खऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांचा विसर पडावा हीच खरी शोकांतिका आहे। शाळेच्या आवारात दारूचे अड्डे बनवून शिक्षणाचा अपमान करणाऱ्या मानसिकतेचा जाहीर निषेध सुद्धा यावेळी करण्यात आला। शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। विद्यार्थ्यांमध्ये झाडे लावा, झाडे जगवा हा विचार रुजवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना पर्यावरणाचं महत्त्व समजावं म्हणून धुळे शहरातील कमलाबाई शाळेच्या वतीनं नुकतंच वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। कमलाबाई शाळेतून निघालेल्या वृक्षदिंडीचा समारोप महाराणा प्रताप स्मारकाजवळ करण्यात आला। झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचं रक्षण करा यांसह विद्यार्थी देत असलेल्या विविध घोषणांमुळे परिसर दणाणून निघाला होता। नमस्कार, मी कमलाबाई प्राथमिक शाळेतल्या ज्येष्ठ शिक्षिका सौ सुनीता चव्हाण। आज आम्ही शिक्षण सप्ताहानिमित्त वृक्षारोपण रॅली काढली। इयत्ता 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या। विविध झाडांची रोपं त्यांनी आणली आणि ती रोपं आम्ही प्रत्येकीला देणार आहोत आणि घरोघरी आपलं एक नावाचं रोप लावावं असं त्यांना आव्हान करणार आहोत। तसंच प्रत्येकीने वाढदिवसानिमित्त एक रोप लावावं, झाड वाढवावं आणि त्या निमित्ताने मुलांना झाडं जगवा, झाडं रुजवा ही संकल्पना त्यांची क्लिअर करणार। धन्यवाद। मी शाळेपासून दिंडी काढली। दिंडीमध्ये मी वेगवेगळी घोषवाक्य लिहून आणली आणि आमची दिंडी जिजामाता शाळेपासून तर महाराणा प्रताप शाळेपर्यंत, महाराणा प्रताप स्मारकापर्यंत नेण्यात आली। तिथून ती परत शाळेपर्यंत मुलींनी उत्साहाने पालखी धरून सहभाग नोंदवला।
स्त्री शिक्षण संस्थेच्या कमलाबाई कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा पानपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी काढण्यात आली। शिक्षण सप्ताहाच्या निमित्तानं वृक्ष दिंडी आयोजित करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आलं। झाडांचं महत्त्व सांगणाऱ्या या वृक्ष दिंडीमधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला। या निमित्तानं सर्वच विद्यार्थ्यांनी किमान आपल्या परिसरात एका झाडाची लागवड करून त्याचं संगोपन करावं असं देखील आवाहन करण्यात आलंय। यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सुनीता चव्हाण, पद्मा बाफना, मंदाकिनी पाटील, तृप्ती मराठे, सोनाली दीक्षित, मंजुषा भावसार यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा या ठिकाणी असलेल्या आमदार जयकुमार रावल यांच्या जनता दरबार कार्यालय या ठिकाणी भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांसह विविध भाजप पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला। आमदार जयकुमार रावल यांचं भाजपच्या वतीनं यावेळी जंगी स्वागत करण्यात आलं। तसेच नुकतीच भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेल्या कामराज निकम यांच्यावर आमदार जयकुमार रावल आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार टीकास्त्र डागले। डोळे माझे भरून आले की लोक नेहमी कार्यक्रमाला येणारे, पण आज जास्तीचे लोक इथे आले आणि त्यांना दाखवायचे की भाऊ तुम चिंता मत करो, हम तुम्हारे साथ हैं। आणि दाखवण्यासाठी सारे कार्यकर्ते आले। ही खऱ्या अर्थाने लोकांचं प्रेम आहे। आज काय विशेष कार्यक्रम नाही। मी बऱ्याच वर्षानंतर आमच्या मोठ्या ताईंच्या घरी गेलो होतो। ते शिकागो नावाच्या शहरामध्ये अमेरिकामध्ये राहतात आणि संजीवनी ताईंच्या मुली सुद्धा राहतात। तेही मागच्या काळात गेलं। त्या शिकागो परिसरामध्ये 8 महिने बर्फ पडत असतो आणि आपल्या कमरे इतका, आपल्या गुडघ्या इतका बर्फ असतो तिथे। आपण तर राहू शकत नाही, इतकं थंड वातावरण घराच्या आजूबाजूला असतं। 4 महिने तिथे थोडंसं उन्हाळ्यासारखा, म्हणजे आपला हिवाळा म्हणजे त्यांचा उन्हाळा तसं असतं। आणि दर उन्हाळ्याला माझा भाऊ येईल असं आमची बहीण वाट पाहत होती, पण कधी तुमच्या मार्केटचं निवड, कधी पंचायत समिती, कधी जिल्हा परिषद, कधी काय करत करत वर्षाचे 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आणि 17 वर्ष कुठं होऊन गेले माहीत मला कळलं नाही। आणि यावेळेस ठरवलं बा खासदारकीची निवडणूक नंतर पण जाणार। काही लोकांना मी हक्काचं समजायचं 5-6 लोकांना मी सांगितलं, पण लांडगे सुद्धा काय विचार करतात की जेव्हा माणसाचं पाठ आहे त्याच्यामध्ये पाठीद्वार करण्याचं। दरम्यान झालं ते विसरा आणि नव्या उमेदीनं कामाला लागा आणि विधानसभेची जोरदार तयारी करून गद्दारांना धडा शिकवा। तसेच लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेतील फॉर्म्स देखील यावेळी अनावरण करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करावा असं आवाहन आमदार जयकुमार रावल यांनी यावेळी केलं। दरम्यान या मेळाव्याला नारायण पाटील, दीपक बागल, संजीवनी सिसोदे, ज्योती पाटील, सोनी कदम, वीरेंद्र गिरासे, प्रभाकर पाटील, किशोर पाटील, छाया गिरासे, रावसाहेब वानखेडे, महावीर रावल यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते। यादवराव सावंत, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा। गेल्या काही दिवसांपासून धुळे शहराजवळ असलेल्या महिंदळे शिवारासह नकाने तलाव परिसरामध्ये बिबट्याचा वावर सातत्यानं आढळून येतोय। या ठिकाणी 3 ते 4 वेळा नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती। मात्र याकडे वन विभागाकडून तात्पुरत्या उपाययोजना करत दुर्लक्ष करण्यात आलं। यामुळे आता ठाकरे गट शिवसेना आक्रमक झाली आहे। लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा धुळे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं वन विभागाला आज देण्यात आलाय। गेल्या सोमवारपासून साक्री रोड महिंदळे या ठिकाणी
एका बंद पडलेल्या पाईप फॅक्टरीमध्ये त्या परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन त्या ठिकाणी कुवर नामक वॉचमनला त्या ठिकाणी झालं। त्या वॉचमनने फोटो काढून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फोटो पाठवले आणि त्या परिसरामध्ये दहशतीचं वातावरण तयार झालं। 2 दिवस वन विभागाच्या वतीने थातूरमातूर कारवाई करून त्या ठिकाणी 2 दिवसानंतर शोध मोहीम ही बंद केली। वन विभागाच्या ह्या थातूरमातूर कारवाईमुळे तो जो बिबट्या आहे तो बिबट्या बाजूला नकाने तलाव परिसरामध्ये जो जिमखाना आहे, एसआरपीची वसाहत आहे, त्या ठिकाणी मतिमंद हायस्कूल आहे आणि त्या बालाजीनगरच्या वसाहतीच्या बाजूला त्या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून हा बिबट्या नागरिकांना त्या ठिकाणी दर्शन देत आहे। परवा एका राकेश भोसले ह्या त्या प्रियदर्शनी जिमखान्याचा जो त्या ठिकाणचा नौकरदार शिपाई आहे त्याला त्याच्या गाडीमध्ये त्यांनी व्हिडिओ केला, तो वन विभागाला पाठवला। तरीही वन विभागाने दुसऱ्या दिवशी 11-12 वाजेला येऊन त्या ठिकाणी कारवाई केली, म्हणजे पाहणी केली। हा दुर्लक्षपणा। दुसऱ्या दिवशी परत म्हणजे काल रात्री 2:30 वाजेला एक आमचा मिरचंदानी म्हणून आहे, त्याला देखील 2:30 वाजता त्या ठिकाणी बिबट्याचं दर्शन झालं। जर पहिल्या दिवशी त्या ठिकाणी बिबट्या दिसला होता तर वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावणं अत्यंत गरजेचं होतं। आजूबाजूला नागरिकांची वसाहत आहे, रोज बिबट्या त्या ठिकाणी नागरिकांना दिसतोय आणि या ठिकाणी वन संरक्षक आहे, हे परवानगी घ्यावी लागेल, हे करावी लागेल। तोपर्यंत आजपर्यंत भगवंताच्या आशीर्वादाने आजपर्यंत दुर्दैवी घटना त्या बिबट्याकडून झाली नाही, हे तुमचं आमचं भाग्य समजा। जर आतापर्यंत जर बिबट्याकडून कोणाला हल्ला झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही वन विभागाची असेल, तिथल्या कर्मचाऱ्यांची असेल, तिथल्या अधिकाऱ्यांची असेल। आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्यांना इशारा दिला आहे की तात्काळ आजच्या आज त्या ठिकाणी पिंजरा लावा, काय त्या उपाययोजना करा, तो परिसर ताब्यात घ्या आणि त्या बिबट्या त्या ठिकाणी जेरबंद केला। महिंदरे शिवार, नकाने तलाव परिसर या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते। मॉर्निंग वॉकसाठी तसेच जिमखाना, मानवी वस्ती, बापू आश्रम यांचं विविध मानवी रहदारीची ठिकाणं या ठिकाणी असल्यामुळे जीव मुठीत घेऊन नागरिक या ठिकाणाहून ये-जा करतायत। काही दिवसांपूर्वीच वन विभागाकडून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, मात्र बिबट्याचं तब्बल 3 वेळा दर्शन होऊनही कोणतीही उपाययोजना केली गेली नाहीये। यामुळे वन विभागानं या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावावा आणि या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली असून तात्काळ या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। यामुळे आता वन विभाग याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन पिंजरा बसवणार का आणि बिबट्याला जेरबंद करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। रोटरी क्लबच्या वतीनं धुळे शहरातील बाफना शाळेजवळ असणाऱ्या चौकाचं सुशोभीकरण करून उद्घाटन करण्यात आलंय। शिक्षणाचं महत्त्व या सुशोभीकरणातून दिसून येतंय। रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम नेहमीच राबवले जातात, त्याच माध्यमातून शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचा चौक असणाऱ्या बाफना शाळेजवळील चौकाचं सुशोभीकरण करून त्याचं उद्घाटन करण्यात आलं। शिक्षणाचं महत्त्व विशद करणाऱ्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। यावेळी रोटरी क्लबचे विविध पदाधिकारी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज इकडे कार्यक्रमात सुरुवात झाली। हा रोटरी पथ आहे आणि आम्ही हा रोटरीचा पब्लिक इव्हेंटसाठी लोकांना कळायला पाहिजे अशी एक संस्था आहे जी चांगलं काम करतोय। आज सकाळी मी शिरूरमध्ये गेलो होतो आणि त्यांनी तिकडे 25,000 किती 25 कोटी लिटर पाणीचा तिकडे पाणी नाही त्याच्यासाठी प्रबंध केला आहे। 25 लाख रुपयाचं वर खर्च करून ते पंचायत आणि त्यांचा मदत घेऊन आमदारचा मदत घेऊन ते सगळं आज आम्ही इनॉग्रेट केलं आहे आणि त्यामुळेच लोकांना चांगलं पाणी मिळेल। व्यवस्थासाठी ग्रामीण भागात त्याची गरज आहे आणि उद्या पाऊस नसला तर आपल्याला प्रॉब्लेम होणारच आहे। क्लायमेट चेंजचं तुम्ही बघताच आहे कसं आहे। आपण सगळं एकत्र मिळवून त्याच्यासाठी आज प्रबंध नाही केला उद्या आपल्या सगळ्यांना वाईट होणार। आपला जन्म नाही पूर्वीचाच आपला मुलं आणि त्यांचं ग्रँडचिल्ड्रन वगैरे त्यांच्यासाठी आपल्याला व्यवस्था करावंच लागणार। ती हा संस्था रोटरी पूर्ण मदत करून करायची प्रबंध करतो। इकडे 3 शाळा आहे म्हणून तुम्ही ते बघितलं पेन्सिलवरती टाकलं आहे, ते शाळेचं निर्माण हे शाळेसाठी आहे। आणि दुसरं हा रोटरी पथमध्ये हा रोटरी व्हील जे आहे, रोटरीचं व्हील जे आहे वरती ते व्हील सगळ्यांना कळायला पाहिजे, हे दिसलं तर हा एक सेवाची संस्था आहे। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
आमदार फारुख शाह यांनी रस्ते कामांचा पुन्हा एकदा धडाकाच लावला असून नुकताच त्यांनी धुळे महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 15 मध्ये असलेल्या साई एकता कॉलनीमध्ये आहिरे ते गायकवाड यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ केलाय। 40 लाख रुपये निधीमधून हे काम होणार असून गेल्या 40 वर्षांपासून कॉलनीमध्ये रस्त्याचं काम झालं नव्हतं ते मी करून दाखवलं असा दावा यावेळी आमदार फारुख शाह यांनी केलाय। प्रभाग क्रमांक 15 येथे साई एकता कॉलनी येथे गायकवाड यांच्या घरापासून तर आहिरे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाच्या लोकार्पणाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या कामासाठी आमचे लहान बंधू योगेश भाऊ इशी आणि आमची मावशी यांनी मला आदेश केला होता की या कामासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा। त्या निमित्ताने मी 40 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आज यावेळी माझ्यासोबत आमचे बंधू योगेश भाऊ इशी, आमची मावशी सुशीलाता इशी, तसेच आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, नगरसेवक आमिर पठाण, डॉक्टर शराफत आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। मी त्या ठेकेदाराला त्याच्यावर कारवाई करून आणि ते रस्ता नवीन करायला त्याला भाग पाडवा। दुसरा आतापर्यंत महानगरपालिकेत जे भाजपाची सत्ता होती आणि ते लोक कसं आहे दलित वस्तीतले निधी सुद्धा इतर वस्त्यांमध्ये ते वापरत होते आणि नंतर आता मी निवडून आल्यानंतर मी भरघोस निधी प्रत्येक योजनेतून मंजूर करून आणतोय। आता परवाच्या दिवशी सुद्धा मी दलित वस्ती या योजनेतून 5 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहे आणि जे वंचित भाग आहे, जे अत्यंत दुर्लक्षित भाग आहे, त्यांना मी प्राधान्य देत आहोत। आणि आपली काही मागणी असेल तर माझ्याकडे आपण एक लेखी अर्ज द्या, तुमचा पण रस्ता मी मंजूर करतो। आयुक्तांना बोलवलेला आहे आणि आता भरपूर जे आता समस्या आहे शहरातील त्या विषयांवर आम्ही चर्चा करणार आहोत। दरम्यान नगरसेविका सुशीला इशी आणि प्रभागातील नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत आपण हे रस्ते काम हाती घेतलं असून त्यांनी नागरिकांच्या मागण्यांची गांभीर्यानं दखल घेत तातडीनं कार्यवाही केल्यानं त्यांच्या या समयसूचकतेचं कौतुक केलं जातंय। यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासह पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शासनाच्या 6 फेब्रुवारी 2023च्या आदेशानुसार सर्व पात्र शाळांना 1 जानेवारी 2024 पासून प्रतिवर्षी टप्पा वाढ करणं, त्रुटी पात्र शाळांना समान टप्प्यावर आणून प्रतिवर्षी टप्पा वाढ करण्यात यावी। पुणे स्तरावरील अघोषित शाळांना निधीसह घोषित करून अनुदान देण्यात यावं। राज्यातील अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती लागू करण्यात यावी। या प्रमुख मागण्यांसह आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून धुळ्यामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा संघाच्या वतीनं यावेळी देण्यात आलाय। दरम्यान या आंदोलनाची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या शुभांगी पाटील यांनी या आंदोलनस्थळी भेट देत शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। 3 दिवसापासून आंदोलन चालू आहे शिक्षकांचं, विनाअनुदानित शिक्षकांचं समन्वय संघामार्फत। तर आम्हीही शिवसेनेतर्फे मी आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेली आहे आणि जर उद्या शिक्षण मंत्र्यांनी याच्यावर तोडगा काढला नाही दीपक केसरकरांनी, तर मी स्वतः सुद्धा माझ्या शिक्षकांबरोबर आमरण उपोषणाला बसणार आहे। येणाऱ्या 2 दिवसाच्या आत हा निकाली काढावं आणि शिक्षकांना अनुदान देण्यात यावं। जे 22 वर्षापासून महाविकास आघाडीने तरी 20, 40, 60 दिलं, या सरकारने तर नुसतं मागच्या नोव्हेंबर महिन्यात दीपक केसरकर स्वतः आझाद मैदानावर आले आणि त्यांनी सांगितलं की मी पुढचा टप्पा देतो आणि तद्दन खोटं बोलून दीपक केसरकरांनी आमचं आंदोलन स्थगित केलं। मात्र नोव्हेंबर तर आज 10 महिने होत आले, दीपक केसरकर साहेबांनी कोणत्याही प्रकारचा पुढचा टप्पा दिला नाही। म्हणून नाविलाजास्तव आम्हाला प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करावं लागत आहे आणि शिवसेना उद्धव साहेब आमच्या सर्व शिक्षकांबरोबर आहेत। म्हणून साहेबांची माझं बोलणं झालं, साहेबांनी पाठिंबा देण्यासाठी इथे पाठवलेलं आहे। महाराष्ट्रातल्या सर्व ठिकठिकाणी असणाऱ्या शिक्षकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आमचा शिवसेनेतर्फे
जाहीरपणे पाठिंबा आहे आणि परवापासून आम्ही सक्रिय यांच्याबरोबर उपोषणाला पण बसणार. दरम्यान या प्रकरणी आपण वरिष्ठांसोबत बोलणार असून शिक्षण मंत्र्यांनी देखील तात्काळ शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावावे, अन्यथा शिक्षक बांधवांसह मी सुद्धा आमरण उपोषण करेल, असा इशारा शुभांगी पाटील यांनी यावेळी राज्य सरकारला दिलाय. या आंदोलनामध्ये शिक्षक समन्वय संघाचे अनेक पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.